गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना आवाज येतो माझा? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थँक्यू. तर सगळ्यांना माहिती आहे आज इंग्लिशचा लेक्चर आहे. सगळ्यांनी इंग्लिशचं टेक्स्ट बुक ओपन करा. चला, मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. तर स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, थँक्यू. तर लास्ट टाइमचं सगळ्यांनी एक्सरसाइज सॉल्व्ह केली. नो द फॉर्मॅलिटीज प्लीज पार्ट 2 ही जी एक्सरसाइज सगळ्यांना सॉल्व्ह करायला सांगितलेली, सगळ्यांनी केलं का होमवर्क मध्ये? केला नसेल तर होमवर्क सगळ्यांनी करायचा आहे. ओके. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू युनिट. आज आपण न्यू युनिट स्टार्ट करतोय, युनिट 3. त्याच्यामध्ये 18 पोयम आहे फर्स्ट. ओके, ग्रोईंग अप. ओके, तर आज आपण आपलं न्यू युनिट स्टार्ट होतंय, युनिट 3 अँड पोयम नंबर 18, ग्रोईंग अप. ओके, चला आपण आज बघूया. लेट स्टार्ट. तर ग्रोईंग अप म्हणजे काय? ग्रोईंग अप म्हणजे काय? वाढत आहे. ओके, तुम्ही सुद्धा ग्रो होता ना. तुमचे जी तुमची बॉडी आहे त्याचं सुद्धा ग्रोथ होते. ओके, तर सगळेच जे ॲनिमल्स आहेत त्यांची सगळ्यांची ग्रोथ होते. ओके, जशी आपली बॉडीची ग्रोथ होत असते, आपण जसे वाढतो तसे सगळेच ॲनिमल्स बाकीचे जे आहेत ते सुद्धा ग्रो होतात. ओके, तर म्हणून पोएमचं नाव काय दिलंय? ग्रोईंग अप. ग्रोईंग अप म्हणजे काय? वाढत आहे. ओके, तर बघूया पोयम मध्ये काय असं दिलंय, कोणाबद्दल सांगितलंय ते आपण आज या पोयम मध्ये स्टडी करूया. ओके, फर्स्ट मी तुम्हाला पोयम रीड करून दाखवते, नंतर एक एक स्टांजा एक्सप्लेन करते. ओके, कळालं सगळ्यांना? कोणीही माईक आणि व्हिडिओ ऑन करायचा नाहीये. ओके, सगळ्यांना इन्स्ट्रक्शन कळालं? ओके, चला स्टार्ट करूया आपण. मी रीड करते, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. तुम्हाला सुद्धा रीड करायच्या नंतर, तर प्रत्येक वर्ड्स तुम्ही बघा मी काय रीड करते. ग्रोइंग अप. Mr. Thomas Frog, little Tummy Tadpole, began to weep and wail. For little Tummy Tadpole had lost his little tail, and his mother didn't know him as he wept upon a log, for he wasn't Tummy Tadpole, but Mr. Thomas Frog. ओके, नेक्स्ट. चला, तर पहिले मी तुम्हाला ही थॉमस फ्रॉगची पोयम एक्सप्लेन करते. बघा काय दिलं याच्यामध्ये. लिटिल टमी टॅडपोल बिगॅन टू वीप अँड वेल. फॉर लिटिल टमी टेडपोल हॅड लॉस्ट हिज टेल. लिटिल टेल. बघा इथे जो मिस्टर थॉमस आहे, फ्रॉग आहे, जो मिस्टर थॉमस फ्रॉग आहे बघा इथे दिसतोय, तो काय करतोय? तो रडायला सुरुवात केली त्याने. तो सारखा सारखा रडत आहे. बिगॅन टू वीप अँड वेल. वीप अँड वेल म्हणजे काय? रडणे, सारखं सारखं रडणे. तर तो काय सारखा रडत आहे? का रडत आहे तो? तो काय बोलतोय? फॉर लिटिल टॉमी टेडपॉल हॅड लॉस्ट हिज लिटिल टेल. बघा, तर तो का रडतोय? कारण त्याची जी टेल आहे, त्याची जी शेपटी ती काय झालीये? गायब झाले, हरवलीये, लॉस झाले. म्हणून तो काय करतोय? रडतोय. आता सगळ्यांना माहित असेल, जे फ्रॉग्स छोटे असतात, ओके, बेबी फ्रॉग्स असतात, त्याला बोलतात टॅडपोल्स. त्याला काय बोलतात? टॅडपोल्स. ओके, जे इथे फर्स्ट पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे, तर ते असे असतात. हा जो आहे ना ग्रीन कलरचा, तो बेबी फ्रॉग आहे. आणि त्या बेबी फ्रॉगला, टेडपोलला काय असतं? एक टेल असते. ओके, त्याला हँड वगैरे, लेग्स वगैरे आलेले नसतात. त्याला पहिले टेल असते आणि नंतर तो ग्रो झाल्यानंतर तो आपल्याला फ्रॉग सारखा दिसतो. म्हणून तो त्याला वाटतो काय? म्हणून जो मोठा झालेला फ्रॉग आहे, मिस्टर थॉमस फ्रॉग,
तो काय बोलतोय तो रडतोय. का रडतोय? कारण त्याची आधी लहान असताना जी शेपूट होती, टेल होती, ती काय झाली आता हरवलीये, म्हणून तो रडतोय. And his mother didn't know him as he wept upon a log, for he wasn't Tommy Tadpole but Mr. Thomas Frog. तर त्याच्या आईला माहित नाहीये तो का रडतोय. त्याच्या आईला माहित नाहीये की तो कशासाठी रडतोय, की त्याची शेपटी हरवले म्हणून तो रडतोय, हे त्याच्या आईला माहित नाहीये. कारण तो कुठे बसलेला आहे? तो एका लॉग वर बसलाय, म्हणजे एका लाकडावर. झाडाच्या लाकडावर तो बसलाय, त्याच्यामुळे त्याची शेपूट काही दिसत नाहीये. म्हणून त्याच्या आईला काही समजत नाही की त्याची शेपटी आहे की नाही, म्हणून. आणि तिला हे सुद्धा माहित नाहीये तो का रडतोय. ओके. कारण तो कुठे बसलेला आहे? त्या झाडाच्या लाकडावर बसलेला आहे. फॉर ही वॉजंट टमी टेडपॉल बट मिस्टर थॉमस फ्रॉग. पण तो आता काय, पण त्याला माहित नाहीये की तो आता लिटिल टेडपोड नाही राहिलाय. तो आता छोटा टेडपोडचा बच्चा, फ्रॉगचा बच्चा नाही राहिलाय. तो आता मिस्टर थॉमस फ्रॉग झालेला आहे. ओके. तर त्याला माहित नाही की जसं जसं मोठं होतो फ्रॉग, जसा जसा टेडपॉड पासून फ्रॉग बनतो, त्याची जी शेपटी असते ती आपोआप काय होते, गायब होते. हे त्याला माहित नसतं. त्याला वाटतं की कोणीतरी त्याची शेपटी काय केले, चोरलीये, नाहीतर त्याची शेपटी कुठेतरी हरवली, म्हणून तो रडतोय कंटिन्युअस. ओके. पण त्याला कुठे माहित की तो आता फ्रॉग झालाय, आणि फ्रॉगला ही टेल नसते. ओके. कळालं सगळ्यांना फर्स्ट पोयम? फर्स्ट पोयम कळाली सगळ्यांना? काय सांगितलं त्याच्यामध्ये? की जो लिटिल टेडपोल आहे, तर सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा फ्रॉग छोटा असतो त्याला टेडपोल बोलतात, आणि त्याला एक शेपटी असते. ओके. आणि जसा जसा तो टेडपोल मोठा होतो, म्हणजे फ्रॉग होतो, तर त्याची शेपटी काय होते, गायब होते. ओके. आणि त्याला लेग्स आणि हँड्स येतात. तर हे काही त्या मिस्टर थॉमस फ्रॉगला माहित नाही, त्याच्यामुळे तो काय करतोय, रडतोय सारखा. त्याला वाटतं त्याची जी शेपूट आहे, टेल आहे, ती काय झाली, लॉस झाली, हरवले. ओके. आणि त्याच्या मम्मीला हे काय माहित नाही, कारण तो एका लाकडाच्या अ झाडाच्या लाकडावर बसलेला आहे. ओके. नेक्स्ट. आता नेक्स्ट बघूया द बटरफ्लाय. आता बटरफ्लायचं काय झालंय आपण बघूया. द फझी लिटिल caterpillar curl upon a leaf, made herself a careless, and then fell asleep. While she was sleeping, she dreamed that she could fly, and later when she woke up, she was a butterfly. बघा, आता याच्यामध्ये काय दिलंय, बटरफ्लायचं एक सांगितलंय कसं बटरफ्लाय ग्रो होतं. वरती आपल्याला काय फ्रॉग बद्दल सांगितलं होतं ना, फ्रॉग कसे ग्रो होतात, ग्रोईंग अप. आपल्या पोएमचं नाव काय, वाढत जाणे. ग्रोईंग अप म्हणजे काय, ग्रो होणे, आपल्या बॉडीची ग्रोथ होणे. ओके. मग तसंच इथे बटरफ्लाय बद्दल सांगितलंय. बटरफ्लाय बघा, सगळ्यांना माहितीये, जेव्हा बटरफ्लाय छोटा असतो तो कशामध्ये असतो, कुकून मध्ये असतो. तो कशाच्या फॉर्म मध्ये असतो, कॅटरपिलर मध्ये असतो. ओके. द फझी लिटिल कॅटरपिलर कर्ल अपॉन द लीफ. आणि तो जो कॅटरपिलर असतो तो कशावर असतो, सगळ्यांना माहितीये, लीफ मध्ये गुंडाळलेला असतो. ओके. मेड हर सेल्फ अ कॅरलेसिस अँड देन फॉल अस्लीप. तो स्वतःच्या भोवती एक काय तयार करतो, प्रोटेक्शन तयार करतो. आपण ईबीएस मध्ये बघितलेलं आहे सगळे स्टेजेस बटरफ्लायचे. ओके. सगळ्यांना माहितीये. तर तो त्याचे जे स्टेप आहे कॅरलेस, त्याच्यामध्ये तो काय तो स्वतःभोवती एक प्रोटेक्शन तयार करतो. ओके. आणि तो त्याच्यामध्ये झोपलाय. ओके. झोपतो. व्हाईल शी वॉज स्लीपिंग, ही ड्रीम दॅट शी कुड फ्लाय. आणि जेव्हा तो झोपलेला असतो, ओके, जेव्हा लीफ मध्ये कॅटरपिलरच्या फॉर्म मध्ये झोपलेला असतो, तो त्याला काय स्वप्न पडतं, की आपण उडतोय. त्याला काय स्वप्न पडतंय, आपण उडतोय. अँड लेटर वेन शी वोक अप, शी वॉज बटरफ्लाय. आणि जेव्हा तो झोपेतून उठतो, त्याला तो काय झालेला असतो, बटरफ्लाय झालेला असतो. ओके. तर बघा, आता इथे याच्यामध्ये काय दिलंय, ग्रोईंग या
बटरफ्लाय मध्ये आपल्याला बटरफ्लायची लाईफस्टाईल सांगितली. बटरफ्लाय कसा ग्रो होतो, पहिले काय असतो, तो कॅटरपिलर असतो. मग नंतर तो त्याच्या भोवती एक काय तयार करतो, एक प्रोटेक्शन म्हणजे एक प्रोटेक्शन तयार करतो. असं सगळ्यांना माहिती आहे ना, थ्रेड लाईक स्ट्रक्चर, त्याला बोलतात कॅरलेसिस. आणि मग नंतर त्यांनी सांगितले तो झोपतो, झोपतो तेव्हा तो सारखा ड्रीम करत असतो, स्वप्न बघत असतो की मी उडतोय आकाशात वगैरे. आणि मग जेव्हा तो उठतो तो त्याच्या तो स्टेज मधून बाहेर येतो. ओके, आणि तो त्याला खरंच विंग्स आलेले असतात आणि तो उडत असतो. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तर या पोयमचं नाव काय? ग्रोईंग अप. का ग्रोईंग अप दिलेलं आहे इथे आपल्याला? फ्रॉग कसा ग्रो झालाय आणि बटरफ्लाय कसा ग्रो झालाय ते आपल्याला सांगितलं, त्याच्यामुळे पोएमचं नाव आहे ग्रोईंग अप. ओके. याच्यामध्ये लाईफ सायकल सांगितलेली आहे. कशाची? फ्रॉगची आणि बटरफ्लायची. ओके. बघा इथे आपल्याला काही वर्ड्स दिलेले. फजी. फजी म्हणजे काय? कवर्ड विथ सॉफ्ट अँड फाईन हेअर दॅट स्टिक्स अप. ओके. तर ते कशाचं, जे फजी असतं, फजी म्हणजे त्याच्या भोवती थोडे असे केस असतात वरती कॅटरपिलरला. ओके. आणि ते कुठेही स्टिक होतं म्हणून त्याला बोललंय फजी. कॅरलेसिस. कॅरलेसिस म्हणजे अ स्टेज ऑफ ए लाईफ सायकल ऑफ ए बटरफ्लाय. ओके. तर हे बटरफ्लायचं एक स्टेज आहे. याच्यामध्ये तो काय करतो, स्वतःला प्रोटेक्शन मिळावं म्हणून एक स्वतःभोवती हार्ड एक प्रोटेक्शन तयार करतो. ओके. टेडपोल. टेडपोल काय? अ स्टेज ऑफ द लाईफ ऑफ फ्रॉग और टोड. तर जो छोटा फ्रॉग असतो त्याला बोलतात टेडपोल. हा सुद्धा एक फ्रॉगचा काय लाईफ सायकल आहे. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं का मिनिंग्स? ओके, चला नेक्स्ट. आता इथे काय एक्सरसाइज दिलेली आहे ती तुम्ही घरी त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. ओके. थिंग्स टू डू. बघा, थिंग्स टू डू. फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द लाईफ सायकल ऑफ ए फ्रॉग अँड बटरफ्लाय. प्रेझेंट द इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स, फोटो अँड डायग्राम. तुम्हाला काय सांगितलंय? लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय आणि फ्रॉगची इन्फॉर्मेशन काढायला सांगितलंय. आता तुम्हाला बटरफ्लायची तुमच्या ईव्हीएस वनच्या बुक मध्ये मिळेल. फर्स्टच लेसन, फर्स्ट काय सेकंड लेसन मध्ये लाईफ सायकल ऑफ बटरफ्लाय दिलेला आहे. आपण लेसन सुद्धा काय केलेलं आहे, स्टडी केलेला आहे. तिथे तुम्हाला बटरफ्लायची लाईफस्टाईल मिळून जाईल. पण जर फ्रॉगची काढायची असेल तर तुम्ही गुगल सर्च केलं तर तुम्हाला फ्रॉगची सुद्धा लाईफस्टाईल, लाईफ सायकल सुद्धा मिळेल. ओके, विथ पिक्चर्स. कळालं सगळ्यांना? तर हे सुद्धा सगळ्यांना फाइंड आउट करायचं आणि लिहायचंय. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट. फ्रॉम द पोयम मिस्टर थॉमस फ्रॉग मेन्शन वन फॅक्ट अँड वन इमॅजिनरी थिंग. हे सुद्धा तुम्हाला घरी क्वेश्चन आन्सर लिहायचा आहे. तर या पोयम मध्ये मिस्टर थॉमस फ्रॉग, त्याचा फॅक्ट काय आहे आणि इमॅजिनरी थिंग्स काय ते तुम्हाला सांगायचं आहे पोयम मधून. फॅक्ट काय आहे? जेव्हा तो स्मॉल असतो त्याला टेल असते. ओके. पण तो जेव्हा ग्रो होतो त्याची टेल काय होते, म्हणजे इनविजिबल होते आपोआप. ओके, लॉस्ट होते. आणि इमॅजिनरी थिंग काय? ते तुम्ही शोधायचं आणि लिहायचं. ओके, कळालं सगळ्यांना? पोएम कळाली सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना पोएम कळाली का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. घरी तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स कम्प्लीट करायचे आहेत. ओके. चला मग आज आपण आता आपलं लेसन कम्प्लीट, पोएम लवकरच कम्प्लीट झालेली आहे. आपण आज रीडिंग घेऊया. ओके. चालेल. सगळ्यांनी आता रीडिंग करायचंय. कोणीही क्लास लेफ्ट वगैरे करायचं नाहीये. जो क्लास लेफ्ट करेल त्याला परत क्लासमध्ये एंट्री नाही कधीच, कुठल्याच लेक्चरला. कळालं?
तर ज्याला माईक ऑन करायला सांगेल त्याने माईक ऑन करायचंय आणि रीड करायला स्टार्ट करायचंय. पण जर क्लासमधून लेफ्ट वगैरे झालं तर त्याला कुठल्याच क्लासमध्ये नंतर याच्या पुढे क्लासमध्ये घेणार नाही. ओके, तसं सगळ्यांनी लक्षात ठेवून काय करायचंय, रीडिंग करायचंय. ओके, चला पहिले आपण पोयम रीड घेऊया. पोयम पहिले रीडिंग घेऊया, नंतर मग जो नेक्स्ट लेसन आहे तो रीडिंग घेऊया. ओके, चला फर्स्ट पोयम कोण रीड करतय? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, तन्मय. तन्मय माइक ऑन कर, रीड कर पोयम. ग्रोइंग अप. Growing ग्रो up, Mr. Thomas Frog, little Tommy Tadpole began to weep and वीप वीप weep, weep and wail. For little Tommy Tadpole has lost his little tail, and his mother didn't know him as he wept upon a long for he लॉग लॉग log for he want वॉजंट Tommy वॉजंट wasn't Tommy Tadpole, but Mr. Thomas Frog. ओके, नेक्स्ट. The butterfly, the फजी fuzzy little caterpillar, curled upon a leaf, made herself a chair कॅरलेसिस careless and then fell asleep. While she was sleeping, she ड्रीम ड्रीम dreamed that she cloud fly, and शी later कूल्ड फ्लाय she कूल्ड could fly. And later, when she woke up, she was a butterfly. व्हेरी गुड. नेक्स्ट, साची रीड कर पोयम. Yes, teacher. हा, रीडिंग कर पोयम. Little Tommy पहिले Tadpole पोयमचं नाव. growing up. Mr. Thomas Frog. Little Tommy Tommy Tadpole be, began to weep and well, for little Tommy Tadpole had lost his little tail, and his mother didn't डिडंट now us he ॲज ही had well upon a flock for Tommy तुझा आवाज येत Tadpole नाहीये साची. ओके, माइक ऑफ कर आणि लेफ्ट होऊन परत जॉईन हो. तोपर्यंत आम्ही दुसऱ्यांचे घेते. ओके, नेक्स्ट, द बटरफ्लाय. अनिकेत रीड कर. अनिकेत माइक ऑन कर आणि रीड कर. अनिकेत माइक ऑन कर. अनिकेत माइक ऑन कर. काय इन्स्ट्रक्शन दिले मी? सगळ्यांना रीडिंग करायचंय, तर माइक ऑन करायचंय. ज्याला माइक ऑन करायला सांगितलं त्यांनी पटकन माइक ऑन करायचंय, नाहीतर मी क्लासमधून रिमूव्ह करेन. चला पटकन अनिकेत माइक ऑन कर.
मिथिला तू माईक ऑन कर. ओके, द बटरफ्लाय रीड कर. The butter- हा. The butterfly. Sorry. The फजी. fuzzy little काय लिहिलंय? कॅटरपिलर. caterpillar कर्ल. कर्ल. girl कर्ल अपॉन अ लीफ. सगळ्यांना रीड करता यायला पाहिजे. करा रीड पटकन. माईक का म्यूट केलाय? साहिल, मिथिलाचा माईक का म्यूट केला तू? बाकीच्यांचा माईक करायचा नाहीये. ओके मिथिला, रीड कर बटरफ्लाय वाला परत. the butterfly the flew फजी little सांगितलं fuzzy मी मग. fuzzy little कॅटरपिलर caterpillar girl अपॉन अ left अपॉन अ लीफ. upon a leaf मेड made हर्सेल herself a कॅरलायसिस कॅर्स paradise and कॅर्स अँड देन then फेल fell asleep. asleep. While Flying, she was sleeping, she was sleeping, she dreamed dream at she that that she cooled. colorful Cooled आहे ते बाबा, cooled. and Fly fly and later when she when she hello आवाज येतोय का मिथिला? मिथिला आवाज येतोय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय कर. चला बाकीचं नेक्स्ट कोण रीड करणार आता? नेक्स्ट कोण रीड करणार? अनिकेत माईक ऑन कर, चल पटकन. अनिकेत माईक ऑन कर. ओरल चालू आहे, माईक ऑन कर.
नाही तर मार्क्स मिळणार नाही. क्लासमध्ये आहे का नाही अनिकेत? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. ओके. साहिल पोएम रीड कर. Growing up, Mr. Thomas Frog, little Tommy Tadpole, began to weep and wail. For little Tommy Tadpole had lost his little tail, and his mother did not know him as he went upon a log. For he wasn't Tommy Tadpole but Mr. Thomas Frog from C.J. Janice. डेनिस. The butterfly. The fuzzy little butterfly curled upon a leaf, made herself a chrysalis, and then fell asleep. While she was sleeping, she dreamed that she could fly, and later, when she woke up, she was a butterfly. ओके, व्हेरी गुड. ओके, तर इथे पोएम सगळ्यांना कळाली का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला आता लेसन आपण रीड करूया. लेसन जो नेक्स्ट लेसन आहे तो रीडिंग घेऊया. द अगली डकलिंग. ओके, द अगली डकलिंग. कोण रीड करणार पहिले? चला, कोण रीड करणार पहिले लेसन? ओके, चला साची पासून स्टार्ट करूया. साची माइक ऑन कर. रीड करायला स्टार्ट कर. हा, रीड कर. Mother duck पहिले was really proud of पहिले her. पहिले लेसनचं नाव सांगायचं बाळा. Yes. The ugly duckling. अगली अगली. Ugly duckling. Mother duck was really proud of her 6 new ducklings. They were soft. Where they were They were soft, fluffy, and yellow, such fine little ducklings. But the seventh one was very different. It was bigger, and its feathers feathers were gray and shaggy. It looked so ugly. All the some mother duck thought, it's my body duckling. Baby duckling. Baby duckling. She loved it dearly, but the other 6 brothers and sisters Didn't like the ugly duckling.
When it waddle, waddled towards them, they turned their backs and ran away. The little ducklings would go for a swim every day to a lake, lake nearby. The ugly nearby, duckling nearby. The ugly duckling wanted to join the others, but they didn't want him. The always swam, swam, swam away from him. He was all left, left all alone, alone. The ugly duckling swam better, better than the other duckling, which did not place them at please, please them at all. please them at all. They Tease, tease him about him tease, ugliness. His only friends was him. Mother, other duck told him, Mother, all his, your his, his his, mother, his mother, all our your, your duckling are smart, but these big follow fellow, fellow looks so different. Why is he so ugly? Him mother only said he he is mine. mine and I love him too. Okay, mic off करा. Next, तन्मय रीड कर. At last, feeling very lonely and sad, the ugly little duckling dese- Decide, descended, decided, decide, decided to leave the lake. He made his way to the rivers, and wait, and and swim swam, swam away with the river. Where where wherever, where- wherever, wherever the poor duckling poor, poor poor, poor duckling tried to seek shelter. sick, He found that he was away derided by others, ridiculed by others, smaller birds, animal, even human begins poking, beings,
Human beings. beings Poke. poke fun at him. He become longer and more Lonelier. Lonelier. lonelier and more Miserable. miserable. By and by he grew bigger and stronger. But where Whenever. whenever Whenever. he Look. look at his own reflex he Reflection. reflection, he thought, I look so ugly. He Ugly. ugly. Ug- He was a friend to look afraid. Afraid. म्हणजे दुखी. Afraid to. afraid afraid To. you to look at his own reflex. He had himself Reflection. 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 He had himself if he saw anyone coming. One day when he was the reeds, Hiding. Hiding. hiding among the reeds, he saw a flock of white, Graceful. graceful white saw Swam. clam swim, Swam. slam, swim Swam. past. They Past. were fast. They were the most beautiful birds he had ever seen. How wonderful to be like them, he said to himself. ओके. They, स्टॉप. स्टॉप. घरी रोज रीड करायचंय म्हणजे येईल. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट कोण करणार रीड? देन केम विंटर पासून. कोण रीड करणार सांगा, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा पटकन. सगळ्यांना रीड करायचंय. मिथिला माईक ऑन कर. रीड कर. अनिकेत आणि मिथिला दोघांपैकी कोण रीड करतय? अनिकेत आणि मिथिला दोघांपैकी कोण रीड करतय? चला सांगा चॅट बॉक्स मध्ये पटकन. अनिकेत आणि मिथिला मधून. नाही तर दोघांनाही ओरलचे मार्क्स नाही मिळणार. चला पटकन. नाहीतर मी या तिघांनाच देईन. तुम्ही दोघं रीड करायचंय. चला बाकीचे. मिथिला माईक ऑन करतेस का? रीड करतेस का? अनिकेत. ओके. तर साहिल रीड कर. then came winter with cold winds and snow. Without any shelter, the poor duckling was frozen in the snow. A kind man saw him. He broke the snow and saved the duckling. Soon it was spring. The duckling had now gained a lot of strength. Again he found his way to the river edge and swam further away. One fine morning, when he flapped his wings against his sides, he rose high into the air. He flew on and on till he found himself
From a thick close by came beautiful swans, three beautiful white swans, rustling their feathers and gliding lightly over the smooth water. The duckling remembered his lovely birds. He was afraid to meet them, but he felt a strange longing to be with them. He made up his mind to approach them, no matter how badly they treat him later on. He swam, he swam towards the beautiful birds and bowed his head down to the surface of the water. And what did he see in the clear stream below? His own image, no longer a dark, grey, ugly bird, but a graceful and beautiful swan. The other swans swam around the newcomer and welcomed him. The bird that lived a miserable life as an ugly duckling was a swan after all. He curved his slender neck and cried joyfully from the depth of his heart. I never dreamed of such happiness as his while I was an ugly duckling. ओके, व्हेरी गुड. अजून कोण रीड करणार? मिथिला आणि अनिकेत करताय का रीड? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. शेवटचं विचारते. मिथिला आणि अनिकेत, मार्क्स मिळणार नाही. शेवटचं विचारते, रीड करताय का? अजूनही एक चान्स आहे, पटकन. ओके, नाही रीड करत आहे. ओके, तर सगळ्यांना कळालं? पोएम कळाली वरची सगळ्यांना? नेक्स्ट क्लासमध्ये आपण ही जी ह्या जो लेसन आहे द अगली डकलिंग तो घेऊया. ओके, सगळ्यांना रीड करून तर कळालंच असेल. ही स्टोरी एक डकचा छोटा जो बेबी आहे त्याच्याबद्दल आहे. तो सगळ्यात वेगळा आहे. ओके, सगळे बघा येलो कलरचे, फक्त तो एक वेगळा बर्थ झालेला आहे ग्रे कलरचा, आणि शॅगी, त्याचे एकदम फेदर्स सगळे इकडे तिकडे बरोबर नाहीयेत. ओके, सगळ्यांना कळालंय? सगळेजण त्याला वेगळं समजतायत. ओके, नेक्स्ट क्लासमध्ये आपण ती स्टोरी डिटेल मध्ये बघूया. ओके, मी अजून क्लास लेफ्ट करायला सांगितलं नाहीये. बाय का करताय? अजून टाइम आहे. सगळ्यांनी रीडिंग करत बसा. चला, रीड करत बसा हा लेसन द अगली डकलिंग. रीडिंग करत बसा चला सगळ्यांनी. 5 मिनिटं रीडिंग करा सगळ्यांनी. नाहीतर सगळ्यांनी होमवर्क करायला स्टार्ट करा. चला, क्वेश्चन आन्सर्स लिहायला स्टार्ट करा. हे नाहीतर सगळ्यांनी हे न्यू वर्ड्स लिहून काढा. चला, नोटबुक ओपन करा. इथे जे मिनिंग्स दिलेत न्यू वर्डचे ते सगळ्यांनी राईट डाऊन करा नोटबुक मध्ये. चला, टाइम आहे आपल्याकडे. 5 मिनिटं सगळ्यांनी लिहून काढा पटकन. न्यू वर्ड्स लिहा सगळ्यांनी नोटबुक मध्ये.
सगळेजण लिहिताय ना मिनिंग? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळेजण लिहिताय ना? न्यू वर्डचे मिनिंग्स लिहायला सांगितलेत मी. ओके, लिहा पटकन. कम्प्लिटेड झाला असेल तर कम्प्लिटेड म्हणून चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा झाल्यावर. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. ज्यांचं कंप्लीट नसेल झालं त्यांनी घरी कंप्लीट करा. ओके, बाय एव्हरीवन. चला क्लास लेफ्ट करा. बाय बाय टीचर. बाय. बाय.